घरात सुखसमृद्धी हवी असेल तर मग एकदा भिंतीवरची ही चित्र नक्की बदलून पहाच. वास्तुशास्त्रानुसार आपल्या घरातील भिंतींवर आपण जी चित्र लावतो ती केवळ सजावट नाही तर आपल्या आयुष्यातील ऊर्जेवर मोठा प्रभाव टाकतात. कामधेनू ही सर्व इच्छा पूर्ण करणारी गाय मानली जाते, पण तिच्यासह इतर काही खास चित्रांचा मेळ घातल्यास घरामध्ये सुख, शांती आणि समृद्धीचा कायम वास राहतो. मग घरात अशी कोणती चित्र लावावी, चला जाणून घेऊया. घर सजवताना आपण अनेकदा रंगांचा आणि फर्निचरचा विचार करतो, पण भिंतीवर लावलेली चित्र आपल्या प्रगतीची दिशा ठरवतात. वास्तुशास्त्रानुसार विशिष्ट ऊर्जा आकर्षित करणारी काही चित्र घरात असणं अत्यंत लाभदायक ठरतं. जसे आधी सांगितल्याप्रमाणे कामधेनू गाय. कामधेनू ही पौराणिक काळापासून इच्छापूर्ती करणारी गाय मानली जाते. तिचे वासरासह असलेले चित्र किंवा मूर्ती ही घरात असणं अत्यंत शुभ मानलं जातं. यामुळे घरात अन्नाची आणि धनाची कधीही कमतरता भासत नाही असं सांगितलं जातं. मानसिक शांतता सुद्धा लाभते. शिवाय कामधेनूचं चित्र घराच्या ईशान्य कोपऱ्यात लावल्यानं घरात सकारात्मकता वाढते असंही म्हणतात. मग तुमच्याकडे कामधेनू गाईचं आणि वासराचं चित्र आहे का किंवा मूर्ती आहे का, कमेंट करून नक्की सांगा. आणि त्याचे होणारे लाभ सुद्धा शेअर करायला विसरू नका. त्यानंतर दुसरं, 7 धावत्या घोड्यांचं चित्र. यशाच्या शिखरावर पोहोचण्यासाठी आणि करिअरमध्ये प्रगती करण्यासाठी 7 धावणाऱ्या घोड्यांचं चित्र हे खूप लोकप्रिय आहे. पण हे 7 धावणारे पांढरे घोडेच असावेत. हे चित्र प्रगती, वेग आणि शक्तीचं प्रतीक मानले जातात. व्यवसायात किंवा नोकरीत येणारे अडथळे दूर करण्यासाठी हे चित्र खूप शुभ मानलं जातं. हे चित्र पूर्व म्हणजे ईस्ट किंवा दक्षिण म्हणजे साऊथ दिशेला नक्की लावावं. या दिशेला असणाऱ्या भिंतींवर हे चित्र लावणं शुभ मानलं जातं. मात्र घोड्यांचं तोंड घराच्या आतल्या बाजूला असावं, हेही तितकंच लक्षात ठेवावं. आता 7 धावणाऱ्या पांढऱ्या घोड्यांचं चित्र तुमच्याकडे सुद्धा आहे का आणि त्याचे शुभ परिणाम तुम्हालाही जाणवलेत का, कमेंट करून नक्की शेअर करा. त्यानंतर तिसरं चित्र म्हणजे जोडीने पोहणारे हंस किंवा पक्षी. कौटुंबिक सुख आणि पती पत्नींमधील प्रेम वाढवण्यासाठी या चित्राची निवड महत्त्वाची मानली गेली. 2 हंसाची जोडी किंवा राधाकृष्णाचे चित्र घरात लावल्याने नात्यांमध्ये गोडवा निर्माण होतो आणि नकारात्मकता दूर होते. हे चित्र नैऋत्य कोपऱ्यात म्हणजे साऊथ वेस्ट म्हणजेच घराच्या दक्षिण पश्चिम भागात लावावं असं सांगितलं जातं. हे चित्र सुद्धा तुमच्या घरी असेल तर त्याचे अनुभव शेअर करायला विसरू नका. त्यानंतर चौथा आहे खळखळता धबधबा किंवा पाणी. वॉटर फाउंटेन किंवा वॉटरफॉलचं चित्र असणं खूप महत्त्वाचं मानलं गेलंय, कारण पाणी हे समृद्धीचं आणि पैशाच्या ओघाचं प्रतीक मानलं जातं. शांतपणे वाहणाऱ्या पाण्याचे चित्र हे घरात असल्यास उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. घरात असलेला जडपणा किंवा कामात आलेली सुस्ती यामुळे दूर होण्यास मदत मिळते.